Amol and Kedar, the two opening batsmen for Mahapurush MSC. GDSC won the toss. They have decided to bowl first. Their opening strike bowler will going to take the ball in his hand to bowl the first over of the power play. The 8-over match, 2 overs compulsory power play, and the third power play will going to take between 6 overs. Shubham will going to proceed the first over from the pavilion end to the right-handed batsman Amol on strike, whereas Kedar is at the non-striking position. So this will going to have a very good test. ले चलते हैं आपको इस मुकाबले की तरफ. एक बार फिर से जुड़ जाते हैं हमारे साथ स्कोरिंग कार्ड में पूरे तीसरा दिन त्रिवेणी सावंत एक बेहतरीन स्कोरिंग ग्राफ संभालते हुए पहली ओवर और शुरुआत करते हुए शुभम और सामने है अमोल और नॉन स्ट्राइकिंग एंड पर एक बार फिर से केदार. लगभग 80 तक का स्कोर यहां पर खड़ा करने की कोशिश करनी चाहिए एमएससी क्रिकेटर्स के लिए. हल्के हाथों से खेलने का प्रयास. काफी अच्छी शुरुआत शुभम के लिए. एक स्ट्राइक गेंदबाज है जीडीएससी टीम के लिए. उनके पास भी अच्छे टीम से काफी अच्छी टीम है. यंगस्टर खिलाड़ी मौजूद है, सीनियर खिलाड़ी मौजूद है. फिर से सलमान दिया इस गेंद को और अपना खाता खोलते हुए अमोल 1 रन के साथ अपना खाता और टीम का खाता खोलते हुए 8 ओवर में लगभग कोशिश यही रहेगी कि 80 तक का स्कोर. अगर पिछले मुकाबले की अगर बात करें तो राइजिंग स्टार ने एक फाइटिंग टोटल खड़ा कर दिया था, लेकिन मैं तो कहूंगा लगभग 10 या 15 रन थोड़ा सा पीछे रह गए. जो शुरुआत पहले 2 ओवर में मिलनी चाहिए थी वो थोड़ी सी कम रहेगी. केवल 5 रन बने थे उस 2 ओवर में. शॉर्ट गेंद अपने आप को रूम देकर गैप में खेलते हुए गेंद सीमा रेखा के नजदीक इस गेंद को रोका गया है. बिल्कुल बढ़िया फील्डिंग में कहूंगा. 2 रन अपने टीम के लिए बचाते हुए 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3. मुकाबला काफी रोमांचक दिखेगा क्योंकि दोनों टीमों के लिए काफी अच्छा समर्थन है. यहाँ पर सभी सपोर्टर उनके आ चुके हैं अपने अपने टीम का समर्थन करने के लिए. रिवर्स स्वीप का प्रयास किया था लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हो पाया. डॉट गेंद. इस मादरम प्रीमियर लीग की अगर बात करें तो मैं तारीफ करना चाहूंगा ओनरों की, खास करके यहाँ पर फीमेल्स ओनर्स. हमने दीपा हटफड़कर मैडम को भी देखा था, अपने टीम के लिए समर्थन करने के लिए आई थी. यहाँ पर शिरोडकर मैडम भी आ चुके हैं और लेकिन इस बार काफी बढ़िया स्ट्रोक. लगभग अच्छी फील्डिंग, काफी लंबी दौड़ उनके लिए थी इस गेंद को रोकने के लिए और गेंद रोकने में सफल रह गए. ये रणनीति होनी चाहिए, अच्छी फील्डिंग होनी चाहिए क्योंकि आउटफील्ड काफी अच्छा है. 2 रन के साथ फिलहाल तो स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन. पहला ओवर पावर प्ले का चलता हुआ इस मैदान के ऊपर. इस बार फ्रंट फुट का इस्तेमाल करते हुए एक बार फिर से रोकने का प्रयास. काफी अच्छी फील्डिंग. 2 रन अपने टीम के लिए बचाते हुए तीसरे रन का प्रयास. यस नो की परिस्थिति, लेकिन बढ़ते कदमों को पीछे बढ़ाना होगा. 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 7 रन बिना किसी नुकसान पर. एक बार फिर से डीजे. और केदार ये जोड़ी हमेशा अपने महापुरुष टीम के लिए काफी अच्छी शुरुआत दी है. पूरी सीरीज की अगर बात करें तो इन दोनों ने
अच्छी शुरुआत दी थी और मिडल ऑर्डर में जिम्मेदारी रहती है बाकी बचे बल्लेबाजों की, लेकिन उससे पहले यहाँ पर कोशिश होगी कि अच्छे लंबे पार्टनरशिप की, क्योंकि राइजिंग स्टार के बल्लेबाजों ने 50 रन की पास साझेदारी की थी, लेकिन उसके बावजूद में थोड़ा सा आखिरी जो 2 ओवर का खेल था उसमें बड़े शॉट्स नहीं लगे। ये काफी अच्छा स्ट्रोक है, सीधा बल्ले से सीमा रेखा के ऊपर 6 रन का इशारा। एक बार डीजे यह है अमोल ने पहले गेंद के ऊपर काफी लंबा स्ट्राइक। स्कोर आगे बढ़ता हुआ 13। गेंदबाजी कर रहे हैं कृष्णा, लंबे कद के खिलाड़ी है। थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेन गेंद के थे, टैप कर दिया, सम्मानजनक खेल दिया। 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए दोनों खिलाड़ी। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन। दूसरा ओवर यानी कि अनिवार्य पावर प्ले का ये ओवर चलता हुआ टोटल स्कोरिंग कार्ड के ऊपर 14 रन बिना किसी नुकसान पे। चेंज ऑफ पेस बट ब्यूटीफुल कवर ड्राइव। मीन टाइम इट्स अ वेरी गुड स्टॉप। अच्छा स्टॉप करते हुए और इसी 1 रन के साथ अब धीरे धीरे स्कोरिंग कार्ड के ऊपर स्कोर आगे बढ़ता हुआ 15। अमोल और केदार की ये जोड़ी मैदान के अंदर काफी अच्छी शुरुआत करके दी है। एक छक्का अमोल के बल्ले से आ चुका है। स्वीप कर दिया है बिल्कुल, इस बार कड़िया प्रहार। 4 रन के लिए गेंद डीजे। इनके माध्यम से स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन। दूसरा ओवर चलता हुआ खूबसूरत शुरुआत एमएससी क्रिकेटर्स के लिए। फिर से एक बार सम्मान देते हुए इस गेंद के ऊपर, फिलहाल तो इक्के दुक्के से, और बीच में जब भी लूज गेंदें मिलती है उसके ऊपर प्रहार करना नहीं छोड़ देते। यही रणनीति अपनानी चाहिए, खराब गेंदों के ऊपर प्रहार और अच्छे गेंदों का समझ रिस्पेक्ट करना, ये अच्छे गेंदबाजों की एक अच्छी तकनीक होती है। 1 रन के साथ धीरे धीरे स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन के ऊपर। दो ओवर की समाप्ति के बाद लगभग 10 रन की औसत से स्कोर बनता हुआ 20 रन डीजे। सर आपका अपना टाइम निकाल कर ये मैदान के आए, अपने अपने टीम को समर्थन करने के लिए सभी यहाँ पर प्रेक्षक उपस्थित है, उन सभी का स्वागत एक बार फिर से। ले चलते हैं तीसरी ओवर की और आयुष गेंदबाजी करेंगे। तीसरा ओवर लगभग 10 रन की औसत से स्कोर बनता हुआ 20 रन, यानी कि इसी औसत से अगर रन बनेगा तो प्रोजेक्टेड स्कोर डेफिनेटली 80 हो जाएगा, लेकिन कोशिश ये होगी कि 90 तक किस तरह से पहुंचा दिया जाएगा ये स्कोर।
अच्छी शुरुआत केदार और अमोल के बीच में। सफल होकर खेलना चाहते थे, काफी दूर आए थे, ऑफ स्टंप तक खेलने को गए थे। गेंद की डॉट गेंद के साथ शुरू, काफी देर के बाद ये डॉट गेंद देखने को मिली है। आयुष अच्छी गेंदबाजी करते हुए, काफी यंगस्टर खिलाड़ी है, अच्छे सिम पोजीशन आप देख सकते हैं। ऑन साइड में खूबसूरत तकनीक के साथ इस गेंद को खेला है, रोकने का प्रयास, दूसरे की मांग, खतरा हो सकता था। अगर डायरेक्ट हिट लगती तो शायद खतरा हो सकता था। काफी दूर थे थोड़े से पॉपिंग क्रीज से, लेकिन इस बार केदार की अच्छी सोच थी क्योंकि कैलकुलेटेड रिस्क नहीं लेना चाहेंगे। जानते हैं यहाँ पर रन बन रहे हैं, कोई विकेट नहीं गवाया है, यही साझेदारी बनाने की कोशिश होनी चाहिए क्योंकि उनके पास अभी भी काफी विकेटें बचे हैं। लेकिन उससे पहले जो शुरुआती के तौर पर जो शुरुआत दी है दोनों खिलाड़ियों ने, काबिल तारीफ। एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21। ये बिल्कुल बढ़िया स्ट्रोक है, लंबा हिट, गेंद निकल गई सीमा रेखा पार, 4 रन के लिए। फाइव रन्स दोनों ही टीमों के लिए ये अहम मुकाबला रहेगा। जानते हैं परिस्थिति के साथ किस तरह से खेलनी चाहिए। यहां से एक गलती आपको इस पूरे सीरीज से बाहर कर सकती है। हवा में गेंद था जरूर, लेकिन हाफ कृष्णम वहां पर मौजूद थे खिलाड़ी। 1 रन मिलेगा, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन। अच्छी शुरुआत तो मैं कहूंगा एमएससी क्रिकेटर्स के लिए। टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया था जीडीएससी टीम ने और उस न्योते को स्वीकारा और बिल्कुल बढ़िया शुरुआत केदार और अमोल। उनके पास अच्छी बल्लेबाजी अभी भी मौजूद है। मुकेश है, प्रवीण सावंत है और खास करके एक ही नाम अक्षय। फिर से बढ़िया खोद कर इस गेंद को निकाला है, ऑन साइड की दिशा में खेला गया जरूर है। दूसरे की मांग होगी, यस नो की थोड़ा सा मिसकम्युनिकेशन हुआ जरूर था, लेकिन फिलहाल मिलेगा आपको केवल 1 रन। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 27। इस शॉट के ऊपर आपको जरूर 2 रन मिल सकते थे, लेकिन मैं तो कहूंगा थोड़ा सा पहला रन तेजी के साथ लेना चाहिए था। कदमों का इस्तेमाल, गैप में गेंद, खूबसूरत कवर ड्राइव। इस बार केदार के बल्ले से देखने को मिलता हुआ थोड़ी सी परिस्थिति यहां पर मुश्किल हाथ में लाते हुए, लेकिन अपने आप को संभाला और इस गेंद को बाउंड्री लाइन के अंदर रोका। 3 ओवर का खेल खत्म समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 28 रन बिना किसी नुकसान पे। डीजे आपका मौका बनेगा।
29 रन बिना किसी 29 बिना किसी नुकसान पे। और ले चलते आपको चौथी ओवर। गेंदबाजी करेंगे वसंत। किस तरह से अब टीम को किस तरह से किस परिस्थितियों में से लाते हैं देखना होगा। फिलहाल तो काफी अच्छी शुरुआत मिली है एमएससी क्रिकेटर्स टीम के लिए। अमोल और केदार ये जोड़ी मैदान के अंदर कुछ रंग लाते हुए। बेहतरीन स्ट्रोक। इस स्ट्रोक के लिए आपको जरूर तालियां बजती रहेंगी क्योंकि जानते हैं क्या बेहतरीन, मेरे ख्याल से आज के दिन का ये खूबसूरत स्ट्रोक है, वो भी अमोल के बल्ले से। 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन, 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। काफी अच्छी शुरुआत, कोई विकेट नहीं गंवाया है लेकिन उसके बावजूद क्या बेहतरीन बल्लेबाजी हो रही है। अब फील्डिंग में थोड़ी सी तब्दीलाहत की जा रही है जानते हैं, लेकिन आप देख सकते हैं फाइनल की दिशा में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। यहां पर एक बार फिर से सीधा धीमी गति की गेंद थी, इस गेंद को केवल दिशा दी। थ्रो थोड़ा सा खराब निकला लेकिन फिर भी इसका असर नहीं होगा, बैकअप अच्छी रही थी। 2 रन के साथ स्कोर को आगे बढ़ाते हुए 35 रन, 35 रन। यहाँ पर कोशिश होगी वसंत को, जिस तरह की फील्डिंग सजावट की गई है उसी दिशा में आपको गेंदबाजी करनी होगी क्योंकि फाइनल की दिशा में अगर बात करें तो कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। ये अच्छी गेंद है, बिल्कुल बढ़िया। जिस तरह की फील्डिंग रचाई गई है उसी तरह की गेंदबाजी यहाँ पर देखने को मिलती हुई। अमोल थोड़ा सा मैं तो कहूंगा थके हुए नजर आ रहे हैं लेकिन एक बार सेट हो चुके हैं, काफी सेट बल्लेबाज है अमोल। रिवर्स स्वीप का प्रयास, इस बार मिलेगी आपको 4 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 39। एक बार फिर से बिल्कुल बढ़िया स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी मौजूद है। काफी अच्छा थ्रो, 2 रन लेने से नहीं रुकेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ 41। बिल्कुल बढ़िया बल्लेबाजी अमोल द्वारा देखने को मिल रही। काफी अच्छे स्ट्राइक्स, बल्ले के बीचों बीच बल्ले का इस्तेमाल करते हुए अच्छी रणनीति के साथ। थोड़े से थके जरूर क्योंकि लंबा रन अप ले रहे हैं यहाँ पर। अब काफी अच्छी बल्लेबाजी, फिर से बुल्ले का मुंह खोलकर खेलना चाहते थे, बल्ले पर लगी नहीं, पैड पर लगकर गेंद गई है। लेग वाइज का इशारा मिलेगा। 1 रन के साथ स्कोर को आगे बढ़ाते हुए 4 ओवर का खेल खत्म होने के बाद 42 रन चाहे कैसे भी बने, लेग वाइज में बने, वाइड्स में बने, सिंगल्स में बल्ले से बने या कैसे भी बने, लेकिन रन बनना बहुत जरूरी है। हाफ स्टेज यहां पर हो चुका है। 4 ओवर 42 रन की बिना किसी नुकसान पे। तब तक हम एक 16 सा ब्रेक लेते हैं, ले चलते कॉमेडी कक्षा में बदला होगा, हम ले जाएंगे दूसरे इनिंग के लिए सचिन सावंत के साथ। तब तक डीजे
प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा, त्याकीच या स्पर्धेचा हकदार कुठचा संघ असेल, कारण एक फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळाला आहे, तो अनिका 11 संघ. या सामन्यात जो संघ विजय संपादन करेल तो संघ सामना खेळेल नक्कीच रायझिंग स्टार संघासोबत, आणि त्यानंतर आपल्याला दुसरा फायनलिस्ट मिळेल. परंतु त्यापूर्वी बॅटिंग चॉईस पॉवर प्ले या ठिकाणी वापर केला गेला या मैदानावरती, आणि या बॅटिंग चॉईस पॉवर प्ले या षटकादरम्यान नवीन गोलंदाज गोलंदाज मार्गावरती शुभम सज्ज पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 षटकात एकंदरीत धावसंख्या 42 या धावसंख्येवरती पाहायला मिळालेली असताना नवीन गोलंदाज शुभम, स्ट्राईक एंडवरती फलंदाज अमोल आणि केदारची जोडी. यावेळेस पहिला चेंडू ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे. डीप मधून शतक चेंडूवरती येतोय. पहिला प्रयत्न धावेचा सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात त्या ठिकाणी दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज, आणि तदनंतर मात्र सांघिक धावसंख्येचं खातं हे नक्कीच परावर्तित पाहायला मिळतंय. धावसंख्या पोहोचते ते डबल फगेर 44 धावांसंख्येवरती. 44 धावा धाव फलकावरती असताना नक्कीच आपण पाहतोय, अनुभवतो एक सुंदर स्पर्धा. या स्पर्धेदरम्यान tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या लाईव्ह प्रक्षेपण देखील पाहू शकतो. ही सुवर्ण संधी. यावेळेस ऑन साइडला फटका निघालाय, डीप मधून शतक चेंडूवरती आलाय, संद्रुत चेंडूवरती येतोय, स्वतः संघाचा कर्णधार चेंडूवरती एक चेंडू अडवतोय. परतीची फेड त्या ठिकाणी असेल तोपर्यंत दुसरी धाव नक्कीच जोखीमभरी देखील असू शकते, मात्र एक धाव आणि तदनंतर धावसंख्या परावर्तित देखील पाहायला मिळते, ती पोहोचते 45 या आकड्यावरती. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय या मैदानावरती, आणि या स्पर्धेदरम्यान गोलंदाजी मार्गावरती शुभम पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बहुधा बॅटची देखील कड चेंडूने घेतले आणि म्हणूनच चेंडू विकेट किपरच्या हातात स्थिरावल्यानंतर हा पहिला धक्का बसतोय या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला. 45 धावांची सलामीची गड्यासाठी या ठिकाणी नक्कीच पार्टनरशिप साध्य केल्यानंतर सलामीचा केदार माघारी परततोय. कॉट बिहाइंडच्या रूपात माघारी परतल्यानंतर मात्र एक चौकार हा फलंदाज केदारच्या बॅटमधून आणि वैयक्तिक कोट्यात 14 धावांचं योगदान आपल्या संघाला दिल्यानंतर केदार बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज प्रवीण डीजे. धावसंख्या 45 धाबांवरती असताना संघाला बसणारा हा पहिला धक्का या मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती शुभम कडून एक चांगला चेंडू हाताळलाय, प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला बाहेर पटवलंय मैदानाच्या. यावेळी चांगला चेंडू प्रवीणसाठी. नवीन बॅटर मैदानात प्रवीण अगदी आल्या आल्या पहिला चेंडू, परंतु पंचांचा इशारा, चेंडू बराच ऑफ साइड द ऑप्शन पाहायला मिळाला आहे. म्हणजे एक धाव अतिरिक्त स्वैर स्वरूपाची वाईड, आणि त्यानंतर स्कोरबोर्ड देखील परावर्तित पाहायला मिळतोय तो 46 या आकड्यावरती. 46 लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 46 धावा धाव फलकावरती असताना 80 ते 85 धावांचा टप्पा ओलांडला जाईल का या मैदानावरती. यावेळेस फुलटॉस चेंडू प्रवीणसाठी. ऑन साइडला निघालेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मात्र चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आहे. चेंडू जातोय तो सीमा रेषा पार, तब्बल 6 धावांचा. नक्कीच स्वतःमधील ताकद क्षमता आजमाईश केली जाते या मैदानावरती फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. मैदानात आल्या आल्या षटकार, आणि त्यानंतर अजून देखील एक कडा प्रहार पाहायला मिळाला या देखील चेंडूवरती. बॅटिंग चॉईस पॉवर षटक, आणि या षटकाचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. ऑन साइडला जरी तिन्ही क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात असले तरी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने एक मोठा फटका, चेंडूला 1 बाउन्स सीमारेषा पार पाठवतोय फलंदाज प्रवीण, आणि त्यानंतर निघालेला हा फटका 4 धावांची धावसंख्येला मदत प्राप्त करून देणारा, आणि स्कोरबोर्ड अगदी बघता बघता परावर्तित पाहायला मिळतोय तो 50च्या पारची धावसंख्या 56 या आकड्यावरती. अब तक 56 धावा धाव फलकावरती असताना प्रवीणच्या बाद मिळून अगदी मैदानात आल्या आल्या आग ओकी फलंदाजी हे नक्कीच पाहायला मिळते या मैदानावरती. बॅक टू बॅक एक षटकार एक चौकाराच्या नंतर
यावेळेस देखील फटका निघालाय. चेंडू पुन्हा एकदा हवेत पाहायला मिळतोय आणि हा षटकार नक्कीच कमेंट्री बॉक्स एंडच्या दिशेनं फलंदाजी डोळ्यांचं पारणं फेडणारा खेळ पाहायला मिळतोय या मैदानावरती. तो नक्कीच प्रवीणच्या माध्यमातून डीजे. गोलंदाजी करणाऱ्या संघाचे देखील कौतुक करावं लागेल, कारण ज्या खेळाडूंनी पहिल्या काही षटकात प्रतिस्पर्धी संघाला थांबवून ठेवलं होतं, अखेरकार तो बांध फुटतो या मैदानावरती प्रवीणच्या बॅटमधून. 2 षटकार, एका चौकाराने अशी चांगली फलंदाजी आणि त्यानंतर सांघिक धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर पोहोचले तब्बल 62 म्हणजे 62 या धावसंख्येवरती. 8 षटकांचा सामना, 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आणि या उर्वरित 3 षटकात म्हणजे 18 चेंडूत जर 30-35 धावा जरी निघाल्या तर 80 धावसंख्या पार करणारी धावसंख्या नक्कीच पाहायला मिळेल या मैदानावरती. 62 62 एका गड्याच्या मोबदल्यात हे आतापर्यंत एकंदरीत हाल पाहायला मिळतो या सामन्याचा. जीडीएससी संघाने जरी नाणेफेक जिंकली, जरी प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, तरी हा निर्णय थोडासा नक्कीच खराब निर्णय साबित केलाय प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंनी. यावेळेस सुरेख चेंडू, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कृष्णा पाहायला मिळालाय आपल्याला. हा चेंडू जर बघितला तर नक्कीच थोडासा आतमध्ये आणणारा, उजव्या हाताच्या फलंदाज अमोलला चकवा देणारा आणि तदनंतर चेंडू निर्धाव स्वरूपाचा घडल्यानंतर धावसंख्या ही 62. 6वं षटक हे प्रगतीपथावर असताना गोलंदाज कृष्णा गोलंदाजी करतोय. यावेळेस फुटवर्कचा वापर, टायमिंग घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु क्रिकेटच्या खेळात नक्कीच जो टायमिंग अति आवश्यक असतो प्रत्येक चेंडूवरती, जो संपर्क हवा असतो चेंडू आणि चेंडूफळीचा, तो संपर्क कुठेतरी चुकला आणि म्हणूनच हा चेंडू मात्र एका धावेसाठी म्हणजे एका धावेनेशी धावसंख्येत देखील बदल आणि स्कोरबोर्ड हा परावर्तित 63 या धावसंख्येवरती. प्रवीणच्या बॅटमधून अजून एक फटका मारण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेनं पॉइंटच्या दिशेनं फटका टोलवावा हा प्रयत्न, मात्र चेंडूने घेतलेली बॅटची आतील कड, चेंडूचं मार्गक्रमण नक्कीच शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने आणि तदनंतर मिळालेली मात्र 1 धाव्या चेंडूवरती आणि स्कोरबोर्ड देखील परावर्तित पाहायला मिळतोय. धावसंख्या ही 64 या आकड्यावरती. प्रवीण आपल्या अंगातील ताकद क्षमता आजमावताना या मैदानावरती आज मात्र. यावेळेस सुरेख चेंडू, समोरच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. काही काळ चेंडू हवेत राहिल्यानंतर समोरच्या दिशेला सनरूज चेंडूवरती आलाय. जोपर्यंत वेगवान थ्रो, वेगवान फेकी पाहायला मिळते तोपर्यंत 2 धावा अगदी सुरेखरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज या मैदानावरती. जेवढ्या ताकदीने, जेवढ्या क्षमतेने षटकार आणि चौकारांची आजमाईश केली या फलंदाजी करणाऱ्या संघानं, अगदीच तेवढ्या शिताफीने एकेरी धाव, दुहेरी धाव देखील पूर्ण केले या मैदानावरती. आणि म्हणूनच या क्रिकेटच्या स्पर्धेदरम्यान, या सामन्यादरम्यान एक रंगत आणणारी फलंदाजी आणि एका मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करणारी फलंदाजी देखील पाहायला मिळते या मैदानावरती. नक्कीच स्वतःवरती विश्वास, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणं एवढं गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळात, कारण स्वतःवरती जर तुम्ही आत्मविश्वास ठेवला, नक्कीच तो आत्मविश्वास तुमची ताकद बनतो. मात्र जर तो विश्वास तुम्ही दुसऱ्यांवरती ठेवला तर तो तुमची कमजोरी बनतो, हे मात्र नक्की. आणि हाच विश्वास पाहायला मिळतोय या मैदानावरती. यावेळेस देखील एक चांगला फटका, मोठा फटका मारण्याचा भरघोस प्रयत्न, मात्र जमिनीलगत फटका पाहायला मिळाला. 1 धाव नक्कीच पूर्ण पाहायला मिळते आणि तदनंतर दुसऱ्या धावे घेण्याचा प्रयत्न, मात्र एका धावेवरती समाधान असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचं, कारण दुसरी धाव ही नक्कीच असेल जोखीम बरी. मात्र एका धावेने समाधान आणि तदनंतर स्कोरबोर्ड हा देखील परावर्तित पाहायला मिळाला आहे 67 या आकड्यावरती. 67 धावा धाव फलकावरती असताना प्रवीण स्ट्राईक एंडवरती ज्या फलंदाजानं आशा पल्लवित केलाय एका मोठ्या धावसंख्येकडे आपल्या संघाला घेऊन जाण्याच्या, तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती असताना गोलंदाजी मार्गवरती एक वेगवेगळ्या आव्हानाचा पाठलाग म्हणजे 130 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, 103 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कोरबोर्ड मात्र आतापर्यंत 5 धावांवरती. क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळालाय.
यावेळेस सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय, प्ले अँड मिस पाहायला मिळालाय फलंदाजाकडून. कारण टप्पा पडल्या डाव्या हाताच्या फलंदाजाला चेंडू बाहेरच्या दिशेला वळतोय आणि त्यानंतर ऑन साईडला फटका मारण्याचा फसलेला फटका. जर या चेंडूवरती फटका मारायचा असेल तर नक्कीच अगेन्स्ट द टर्न तुम्हाला फटका खेळायचा होता, तो फटका फसला आणि म्हणूनच चेंडू निर्धाव गेल्यानंतर स्कोरबोर्ड देखील स्थिरावला जातोय 5 धाबांवरती. हा चेंडू देखील पुन्हा एकदा फटका फसला. या षटकात बॅक टू बॅक अजून एक फलंदाजाला माघारी परतवलं जात आहे. कॉट बिहाइंडच्या रूपात फलंदाज वसंतची खेळी होते समाप्त. 0 या धावसंख्येवरती मात्र फलंदाज माघारी परततोय आणि तदनंतर संघाला बसतोय जीडीएससी संघाला हा दुसरा धक्का या पहिल्या षटका दरम्यान. डीजे तो या सामन्या दरम्यान या दुसऱ्या डावा दरम्यान चांगली गोलंदाजी देखील या पाहायला मिळते या मैदानावरती आणि म्हणूनच आतापर्यंत जकडून ठेवलं जातं या मैदानावरती प्रतिस्पर्धी संघाला. केवळ 5 धाबा धावफलकावरती असताना दामू हा सलामीचा फलंदाज, साथ वसंत हे दोनही सलामीवीर स्वस्तात तंबूत परतलेत आणि त्यानंतर स्कोरबोर्ड स्थिरावलेला पाहायला मिळतोय. एक फलंदाज गोल्डन डकचा शिकार तर वसंत हा सिल्वर डकचा शिकार पाहायला मिळतोय या मैदानावरती. यावेळेस चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. फटका पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे, ड्राईव्ह केलं जात आहे. एक धाव अगदी वेगानं चोरट्या स्वरूपाची पूर्ण करतायत दोनही फलंदाज आणि त्यानंतर देखील नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळाल्या मैदानावरती. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या क्षेत्ररक्षणामुळे जी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला तो प्रयत्न खारिज केला जातोय क्षेत्ररक्षकांकडून. सरते शेवटी पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या आपण पाहिली ती मात्र केवळ 5 या धावसंख्येवरती 1-2 गड्यांच्या मोबदल्यात एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर डीजे थँक्यू डीजे. जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच महापुरुष स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित मांजरेम प्रीमियर लीग 2024 ची ही स्पर्धा. स्पेशल धन्यवाद असतील श्री किरण सावंत यांचं, कारण त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण स्पॉन्सर पाहतोय. सन्माननीय महेश कोनाडकर, ब्रह्मानंद नाईक यांचे देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. या सर्वांच्या सहकार्यातून संपन्न झालेली स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय या मैदानावरती. स्पर्धेचा विचार केला tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज देखील आपण पाहतोय. साथ आमचे तीनही पंच योगेश दाभोलकर, रमेश आंदुर्लेकर आणि विवेक आंबेडकर यांच्या निगराणीखाली चालू असलेली ही स्पर्धा. एक चांगलं आयोजन, नीटनेटकं आयोजन पाहतोय आपण. आजचा 3रा दिवस, महाअंतिम दिवस पाहायला मिळतोय या स्पर्धेचा. स्पर्धेच्या 3ही दिवसात जर आपण कॉमेंटेटरचा विचार केला, निलेशजी गाड तसेच सन्माननीय निलेश पारसेकर सर देखील आपल्यासोबत जोडले गेले ते संपूर्ण स्पर्धेदरम्यान. यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार असतील. यावेळेस सुंदर फटका स्विच हिट पाहायला मिळतोय, ज्या फटक्यावरती नक्कीच कित्येक वेळा धावा खोऱ्याने लुटल्यात फलंदाजानं, परंतु ज्या फटक्याची तारीफ कौतुक केलं जाईल नक्कीच त्या मैदानावरती. कारण जो फटका चांगल्या रीतीने जर खेळला गेला तर कौतुकास पात्र ठरतो, मात्र ज्या फटक्यावरती कित्येक वेळा फलंदाज बाद देखील झालाय, कित्येक वेळा चेंडू निर्धाव देखील निघाले, तो लगी वरना अब्दुल घनी, लगी तो आबाद वरना बर्बाद अशा प्रकारचा फटका पाहायला मिळाला या मैदानावरती. आणि तदनंतर धावसंख्या देखील परावर्तित पाहायला मिळते. ती 4 धावांशी स्कोरबोर्ड परावर्तित पाहायला मिळतोय 10 या धावसंख्येवरती. दुहेरी धावसंख्येत पोहोचलेली धावसंख्या या मैदानावरती पाहायला मिळाले आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती बदल, केदार गोलंदाजी मार्कवरती असताना
यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न, स्विच हिट देखील यावेळेस पाहायला मिळाला आहे. चेंडूवरती ताकद थोडीशी कमी पडली, मात्र चेंडू जातोय नक्कीच सीमा रेषा पार. अजून एक दणदणीत खणखणीत प्रहार आणि तदनंतर धावसंख्या ही पोहोचते बघता बघता 14 या धावसंख्येवरती. 103 धावांचा डोंगर जरी उभा केला प्रतिस्पर्धी MSC संघाने, तरी GDSC संघ स्वतःमधील जी ताकद आहे, क्षमता आहे, ती ताकद क्षमता या मैदानावरती आजमावत असताना आणि एका मोठ्या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना एक चांगली फलंदाजी करण्याच्या हेतून 2 गडी स्वस्तात तंबूत परतल्यानंतर फलंदाज शुभम या मैदानावरती आगओकी फलंदाजी करण्याच्या हेतून मैदानावरती कार्यरत पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, अतिरिक्त करण्याच्या प्रयत्नात तिसरा फलंदाज माघारी परतलाय. अजून एक गडी गारद पाहायला मिळालाय आणि नक्कीच नवीन फलंदाज मैदानात संद्रुत पाहायला मिळाला आपल्याला स्ट्राईक एंडवरती. पहिला चेंडू संद्रुत साठीचा ऑफसाइड द ऑस्टम फेकलाय त्या ठिकाणी. नक्कीच प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला, नक्कीच पूर्णपणे दबावाखाली फलंदाजी पाहायला मिळते या मैदानावरती. कारण एक मोठं आव्हान 103 धावसंख्या आणि या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना नक्कीच 3 फलंदाज स्वस्तात तंबूत परतलेत GDSC संघाचे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस देखील सुरेख चेंडू बॅकफुटवरती गेल्यानंतर ऑफसाइडला कट करण्याचा प्रयत्न संद्रुतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूकडे ताकद आहे, क्षमता देखील आहे, परंतु यावेळेस मात्र चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय. परिस्थिती थोडीशी अनुकूल नक्कीच नाहीये या ठिकाणी. प्रतिकूल परिस्थितीत फलंदाजी करावी लागते फलंदाज संद्रुत याला. यावेळेस म्हणूनच तो दबाव आणि या दबावाखाली दबाव झुगारून लावण्यासाठी स्विच हिट रिव्हर्सिव्ह फटका मारण्याचा प्रयत्न, ज्या फटक्यावरती आपण 2 चौकार देखील पाहिले, परंतु यावेळेस संद्रुतच्या बॅटमधून तो फटका फसतोय. निर्धाव चेंडूची ही गणना नक्कीच पाहायला मिळाली धावसंख्येत आणि स्कोरबोर्ड देखील 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र स्थिरावलाय 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 या धावसंख्येवरती. डीजे खेळ समाप्त होतोय. 8 षटकांच्या सामन्यामध्ये 130 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या 2 षटकात केदार आणि प्रवीण हे 2 गोलंदाज थांबवून ठेवतात प्रतिस्पर्धी संघाला. केदारला 1 सफलता आणि त्यानंतर नवीन गोलंदाज अक्षय पाहायला मिळाला. यावेळेस चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, मात्र चेंडू नक्कीच त्या ठिकाणी स्थिरावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. धावसंख्येत बदल नसेल. ज्या अक्षयने तुफानी पारी खेळली होती, हाणामारीच्या षटकात ज्या अक्षयने 18 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघाला, तो अक्षय यावेळेस मात्र गोलंदाजीच्या मोर्चावरती नक्कीच पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकात जी कामगिरी आपल्या स्वतःच्या गोलंदाजाने केली, ती कामगिरी या देखील षटकात करण्यासाठी अक्षय सज्ज. हा चेंडू आखूट टप्प्याचा फटका, आखूट टप्प्याच्या चेंडूवरती मोठा फटका निघाला. मिड विकेटच्या डोक्यावरून केलेला फटका. चेंडू खणखणीत प्रहारासोबत रोलिंग करत जातोय सीमा रेषा पार. तब्बल 6 धावांसाठी टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू सीमा रेषा पार. डायरेक्ट चंद्रार षटकार. डीजे
नक्कीच करावी लागेल या मैदानावरती. जी कामगिरी गोलंदाजीत झाली ती कामगिरी विसरावी लागेल आणि एक चांगली फलंदाजी करणं आवश्यक. यावेळेस देखील फटका निघालाय, समोरच्या दिशेला फटका निघतोय. षटकार खेचल्यानंतर या चेंडूवरती कृष्णाच्या बॅटमधून निघालेला फटका, मात्र एक धाव या चेंडूवरती पूर्ण आणि स्कोरबोर्ड देखील परावर्तित पाहायला मिळतोय. तो 22 म्हणजे 22 या धावसंख्येवरती. नक्कीच tenniswicket.in ची संपूर्ण टीम आपल्यासोबत सज्ज होते. प्रथमेश परब, सुदर्शन तांबे देखील सज्ज. यावेळेस बैठक स्ट्रोक, घुटना टेक, तमाशा देख प्रकारचा फटका, बॅकवर्ड च्या डोक्यावरून खेळलेला एक मोठा खणखणीत प्रहार आणि संद्रुजच्या बॅट मधून निघालेला फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. धावसंख्या तब्बल षटकारांशी परावर्तित 28 धावसंख्येवरती. डीजे सेट ऑन फायर पाहायला मिळतोय. संद्रुजची बॅट तळपावी लागेल या मैदानावरती, कारण 103 धावांच्या मनाचा पाठलाग करताना सुप्रेश, कृष्ण आणि संद्रुज या 3 खेळाडूंच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी पाहायला मिळते आणि ही जबाबदारी कशा प्रकारे पार पाडली जाईल हे मात्र पाहणं औत्सुक्याचं. यावेळेस अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू, याही वेळेस फटका पाहायला मिळालाय. याही वेळेस चेंडूला सीमरचे उल्लंघन करत असताना अजून एक ताकदवर प्रहार, खणखणीत फटका. फलंदाज संद्रुजच्या बॅट मधून अक्षयच्या विरोधात केलेला हल्ला आणि चेंडू सीमा रेषा पार, आउट ऑफ द पार्क. षटकार. डीजे अगदी त्याच दिशेनं अफलातून फटकेबाजी फलंदाज संद्रुजच्या बॅट मधून आणि धावसंख्या पोहोचते 34 या धावसंख्येवरती. 34 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 34 धावा, 2 सलगचे 2 षटकार फलंदाज संद्रुजच्या बॅट मधून. यावेळेस अजून एक फटका निघालाय. यावेळेस मात्र फसलेला फटका, चेंडू सीमारेषे लगत. फलंदाज संद्रुज बॅक टू द पवेलियन. डीजे माघारी परतले. तर नक्कीच सलग 3 चेंडू 3 षटकार मारण्याचा प्रयत्न बहुधा निघाला होता संद्रुजच्या बॅटमधून. तिसऱ्या चेंडूमध्ये जर सिंगल घेतली असते तर फलंदाज सुरक्षित राहिला होता आणि तेच वर्तवलं त्या ठिकाणी आरती शिरोडकर मॅडम यांनी देखील. नक्कीच 2 षटकार मारल्यानंतर थोडीशी शांतता जर बाळगली असते फलंदाजानं तर येणाऱ्या काळात अजूनही 5 षटकं आपल्या हातात होती. त्या षटकात नक्कीच मोठी धावसंख्या उभारणं देखील सहज जमलं असतं. मात्र थोडीशी अति घाई करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि ती घाई अंगलट येते GDSC संघाच्या. संद्रुज माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात, आयुष्य. नवीन फलंदाज मैदानात नक्कीच पाहायला मिळतोय. आयुष हा नॉन स्ट्राईक एंडवरती सज्ज असताना स्ट्राईक एंडवरती कृष्णा हा सज्ज पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती अनिश पाहायला मिळतोय. अगदी आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी अनिशच्या विरोधात फटका निघालाय. जमिनीलगतचा फटका पाहायला मिळतोय आणि त्यानंतर नक्कीच 1 धाव ही बहुधा पूर्ण करतायत दोनही फलंदाज या मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा फलंदाज, त्या फलंदाजाला नक्कीच वाऱ्याचा वेग देखील साथ देईल,
कारण डाव्या हाताच्या फलंदाजाला या एंडवरून नक्कीच साथ मिळते. थोडंसं भाग्यशाली जर फलंदाज असेल तर धावा बनवणं सोपं असेल या मैदानावरती. आणि गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पहिला चेंडू अनिशचा नक्कीच पाहायला मिळतोय. फलंदाज वसंतसाठी एक धाव नक्कीच पूर्ण पाहायला मिळाली, ती वाईडच्या रूपात. अतिरिक्त एक धाव 22च्या रूपात देखील पूर्ण पाहायला मिळाले. आणि त्यानंतर मात्र धावसंख्या ही देखील परावर्तित पाहायला मिळते. पंच रमेशजी आंदुरलेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी मेन पंचांच्या भूमिकेत. इशारा निघालाय चेंडू स्वैर असल्याचा. वाईड +1 म्हणजे 2 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर स्कोरबोर्ड देखील परावर्तित पाहायला मिळतोय 37 या धावसंख्येवरती. नक्कीच एक चांगली रंगलेली स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेदरम्यान अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पूर्णपणे जखलून ठेवलंय. त्या ठिकाणी 4 महत्वपूर्ण फलंदाजांना माघारी परतवलंय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. अजून एक खेळाडू कृष्णा नावाचा माघारी परतला या मैदानावरती. आणि धावसंख्या मात्र 37 धावांवरती 5 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. कठीण बनवलंय गोलंदाज अनिश यानं. आतापर्यंत 4 गोलंदाजांचा वापर प्रवीण, केदार, अक्षय आणि 4थ्या षटकात अनिश. हे चांगली रणनीती, बॉलिंग चेंजेस अतिशय सुरेख पाहायला मिळाले. त्या ठिकाणी कर्णधाराची दाद द्यावी लागेल MSC संघाच्या. यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू ऑफसाइड द ऑफस्टंप पाहायला मिळाला आहे. ऑन साइडला खेचत फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय फलंदाजाकडून, मात्र फटका फसलाय कारण चेंडू निर्धाव स्वरूपाचा हातात गेला विकेट किपरच्या. आणि तदनंतर मात्र स्कोरबोर्ड स्थिरावलेला पाहायला मिळतोय मात्र 37 या धावसंख्येवरती. यावेळेचा चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, धावबादच्या रूपात फलंदाज वसंत देखील माघारी परततो या मैदानावरती. फलंदाज रनआउट, 6वा धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि त्यानंतर मैदानात सुप्रेशची पावलं, परंतु वेळ हा नक्कीच थोडासा कठीण पाहायला मिळतोय GDSC संघासाठी. डीजे नक्कीच गोलंदाजी मार्गावरती अनिश चांगली कामगिरी करतोय कारण प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवतोय या मैदानावरती. धावा बनवण्याची संधी न देता एक चांगली कामगिरी स्वतःकडून गोलंदाजी मार्गावरती. आणि स्ट्राईक वेळवरती न्यू बॅटर. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय चेंडू. उजव्या हाताच्या फलंदाजाला काहीही समजून न देता चेंडू विकेट किपरच्या हातात समाप्त झाल्यानंतर धावसंख्या मात्र 37 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. 37 या आकड्यावरती. यावेळेस मोठा फटका ऑन साइडला निघालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अजून एक फलंदाज माघारी परतलेला पाहायला मिळतोय या मैदानावरती. पत्त्यांचा बंगला ज्याप्रमाणे कोसळावा अगदी त्याचप्रमाणे या मैदानावरती एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परततायत. विकेटचा जर विचार केला सुरुवातीचे 2 फलंदाज हे 0 धावसंख्येवरती, 7-7 केतन आणि आयुष देखील फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद झाल्यानंतर टोटल जर बघितलं तर एकंदरीत गड्यांची पडझड पाहायला मिळते या मैदानावरती. 7 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते मैदानावरती, मात्र 37 धावा. खेळ बहुधा समाप्त होतो या मैदानावरती.
अजूनही एका चेंडूचा खेळ असेल बाकी. या चौथ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. म्हणजे 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या ही नक्कीच पाहायला मिळते ती 37 धावसंख्येवरती आणि विजयासाठी अजूनही 24 चेंडू 66 धावांची असेल आवश्यकता. काय घडेल या मैदानावरती? धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग होईल का? कालच्या दिवसात ज्याप्रमाणे इंडियन प्रीमियर लीग मध्ये सामना रंगला होता SRH बनाम कोलकाता, अगदी त्याच प्रकारचा सामना या मैदानावरती देखील पाहायला मिळेल का? नक्कीच रोमांचक लढत आपल्याला पाहायला मिळेल हे मात्र नक्की. आणि ही रंगत कशा प्रकारे लढते हे जाणून घेण्यासाठी मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा बदल घडून आणूया. मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया आमचे साथी समालोचक सन्माननीय निलेश पारसेकर सर यांना. आणि मी सचिन सावंत काही काळ तुमची रजा घेतोय. धन्यवाद. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. डीजे Supresh this time is going for the big shot. The ball is not in the slot. No runs been added. So now the things looks very difficult for GDSC because they lost their 7 wickets, which also very hurting for GDSC because in meantime when the two batters were playing, it looks like they are back in the business. But after that, consecutive wickets. This is a very good strike from Supresh and it's a very good stop. But you can see the decision is coming. We have to wait for the umpire decision's call. It's a sixer. This is Supresh power. Now the responsibilities will going to carry down on the shoulder of Supresh. Is the reliable batter for GDSC with that sixer. Total score moves to now 44. Still they have to go a very long way. Still this might be the wide. So total score moves to 45. So they need another 58 runs to win the match. We are in the 5th over of the second innings. So things can be done, but only the thing is that they need to build up the partnership in between. Total score moves to 45. Is going for the reverse sweep. The short selection is not that good enough. You have to be stay there because this chase can be done. You have to get at least big 2-3 shots in between. So this might become close to the target of 103 runs. Full toss and punish that one. Oh, what a good fielding. You can see the man Kedar who diving onto the light. It just fallen in his hand, but you should have to give the credit for the fielder Kedar there at the long leg region. Just a single runs will going to take away. With that single, total score moves to 46. Suraj and Supresh, they need to build up the partnership because this target can be chased if you get a good over in between of at least 20-25 runs, in which one over will come close to the target. What a good looking shot this time. Playing uppercut shot and that's gone. Beautiful. This is Suraj at his best. DJ.
50 up for GDSC. They need another 53 runs for you to get this target. You'll get another 18 deliveries after this. Oh, it might be not able to get the timing. Chance of run out here. Suraj is coming far ahead from his crease. So that brings the end of the 5th over. Total score moves to 50. So another 18 balls left and 53 runs required. So the asking run rate is gone more than nearly 18 runs in an over. DJ. Is that most of the things will be rely on Supresh now. He is a very good striker of the ball. Can he make his muscle power like Russell? He can be the Andre Russell here for GDSA. Kedar will going to take on the strikes on the bowling attack from the roadside end to Supresh. He's going for the reverse sweep. I think that is not good enough. Direct hit. That might be the end of the Supresh inning. New batter Anand. "53 runs is the equation. It's a long way here for GDSC. They started well in between, but in fact, the wickets are following like a trump of cards. That's the reason they are just onto the back foot. The manager is not happy. Just suggesting how you get it out like. It just guided that delivery onto the point region for a single. Single will not going to hurt for MSC. They are in a very good position. The well control. If you can see the winning percentage for GDSC is just like 30, and whereas MSC is getting 70%. But things you need to be changed here. You have to fight for your team. The left-hander batsman Anand back on strike here. Good looking strike, this time up in the air, but I think it will be fallen short from the fielders. Meantime, 2 runs been taken comfortably in the end. So that brings the total score moves on to now 53. They need another 50 runs. But for that, you will get only 15 runs for that. 15 deliveries. Full toss, but not able to get the timing on that. If Anand are able to hit the 6, there is a 500 cash prize rupees from Sarvesh. This is only for Anand. So you have to do is that you can earn 500 for that. You have to get your efforts to hit the 6. And 6s are required here right now for GDSC.
is going for the big one, but it's not the ball in the slot traveling to the distance, but it's good fielding. You can see Mukesh on the screen. Yes, to run a long way from his crease. 2 runs been taken in the end, so that brings the total score moves on to now 55. Finally, it's Saint with the dot deliveries. So, end of the 6 over. Total score is 57. 43 more runs required. Nearly, I think, 46 more runs required to win the match in just 12 deliveries. The things looks very difficult, but in every over, you have to get at least 4 sixes. Meantime, DJ. Long way, but still the fight needed to get. Only the thing is that for MSC to pick those 2 wickets and win this match and come into the qualifier 2, if any team winning the match, they have to go against Rising Stars. As we have seen, Anika 11 already qualified into the final of this Mantrim Premier League 2024. Suraj on strike, whereas the youngster Gandhar who makes a very good impact in this Premier League. We have seen some of the very emerging players, like we have seen for Saish Parsikar also done a very good job. Some of the youngsters of the Mandrim Futures are performing well here onto this ground. Many youngsters we have seen. That's the reason they. What is the motto of the Premier Leagues? To no runs been taken. No runs will go into held on this occasion. The scorecard will remain the same as it is on 57. Up in the air, this might be a chance, and you can see Amol. Oh, he missing that one. This is because it was in the air for a long time. He judged it well, but in the end, he just taken out the eyes on the ball. He's not able to judge that one. But meantime, definitely the 2 runs will going to add in the tally. Total score almost to 59. This is the 7th over is in progress. You'll get only 1 over after this. Now there is only one way that you have to hit the sixes on every ball, which is very difficult in fact for the GDSC. This might be a chance. And the 9th wicket down for GDSC, and there is just 1 wicket away from the victory by MSC. Nilesh, the last
Nilesh, I think you don't want to take that risk. This match looks now like a one-sided affair for MSC. They perform well. You can see there are so many performers. Good batting performance there from Amol in the beginning, with the given by good company by Kedar. Praveen in between smashed some beautiful shots. Then in the end, Akshay will make his impact on this ground. So that brings the end of the 7th over. Score is just like a 59. Just 6 deliveries left. DJ. Just 6 deliveries left to finish the inning, to finish the match here for MSC, and winning this match in a very comfortable position. Still there is a prize of 500 rupees if Anand could have been hit the 6, but you have to come back on strike. There is only one way to earn 500 rupees for you to have maximum hits. Supresh is waiting for you to get a 6. With that couple, total score moves to 41, 61. Mukesh is bowling, just 4 balls left. Anand, what you have to do, if you want to earn the 500 rupees, you have to get at least one big hit. So something you can earn here from this match. 4 balls left. After this match, we'll going to take at least a 10 minutes break, and we'll going to come back. Can he hit the 6? Oh, it will going to hit 500 rupees from Supresh. ₹500 earned by Anant in the end. Something cheered up for him. Something he will going to smile here onto the face. 500 rupees been earned by Anand by hitting that beautiful shot straight down the ground. You have to give at least 200 rupees to Mukesh as well. This is another beautiful shot into the gap, and that will race to the boundary. So this effort is coming little late. Just I think formalities needs to be complete for MSC. So after this match, definitely there is a 10 minutes break, and we're going to come back for the second qualifier between MSC and Rising Stars. Looking good, very warm. Anant, I think just 1 ball left to finish this match. So now if you can see the man of the match for this match there are so many good performances we have seen, but in time there might be get only one name with a 27 runs inning and a beautiful 2 overs been bowled by Praveen Samant. Good performance given by all the players like Mukesh, Amol, Kedar and Akshay in the end. Can it be another one? And that's the end of this match. Well done, Anand. You will going to earn 500 rupees there from this one, Sarvesh. So comfortable win here for MSC. So very good. Congratulations.